खेड तालुक्यातील गेल्या 4 पिढ्यांहून अधिक चालत आलेली सर्वात जुनी पेढी, विश्वास हीच परंपरा, सोने चांदी हिरे मोती दागिने नवग्रह खडे मिळण्याचे एकमेव ठिकाण वापगावकर लक्ष्मी ज्वेलर्स. प्रोप्रा परेश माऊलीशेठ वापगावकर, बाजारपेठ पेशी शेजारी, राजगुरुनगर. 9850919999. निवडणुकांची रणधुमाळी सुरू झालेली आहे. प्रत्येक जण ज्याच्या त्याच्या प्रचारात व्यस्त आहे. आज मी सातकर स्थळात आहे. रेटवडी वापगाव जिल्हा परिषद गटात रोहिणीताई थिगळे यांचे काही कार्यकर्ता प्रचारात आहेत. आता ताई नमस्ते. आपण गेले अनेक दिवस प्रचारात आहात, सगळेच बघतायत. नेमकं काय रेटवडी वापगाव गटात आपण असे प्रॉब्लेम्स पाहिले, अशा समस्या पाहिल्या ज्या मिटल्या पाहिजेत? खरं तर आज जवळजवळ 4-5 महिने झाले आम्ही सर्वजण ह्या प्रचार प्रक्रियेमध्ये आहोत. महिला असतील, पुरुष वर्ग असतील, सर्वत्र आमच्याकडं आमच्या 2-2, 3-3 फेऱ्या झालेल्या आहेत. तर आम्हाला असं वाटतं की आपल्या ज्या पश्चिम भागामध्ये आहे, रस्त्यांचे खूप मोठे प्रॉब्लेम आहेत, त्याच्यानंतर पाण्याचे खूप मोठे प्रॉब्लेम आहेत, त्याच्यानंतर आपला हा तालुक्याचं गाव असतानाही आपल्याकडं प्राथमिक आरोग्य केंद्र नाही आहे. तर मला असं वाटतं की ह्याच्यावर काम करण्याची खूप गरज आहे. जे कोणी निवडून येतील ते येतील, जनता जनार्दनाच्या मनात काय हे काही आपण सांगू शकत नाही. 5 किंवा 7 तारखेला ते कळून जाईल. मात्र या सगळ्यात तुम्ही जेव्हा जेव्हा इतक्या महिला घेऊन फिरताय, तेव्हा तुम्हाला असं काय जाणवलं की त्या महिलांच्या मनात काय आहे? शिंदे गट म्हणजे धनुष्यबाण, घड्याळ, की ज्यांच्याकडे काहीच नाही अशी मशाल? नाही, असं आपण कोणावरही टीका करू शकत नाही आहे. सरकार हे सरकार असतं. ज्यावेळी आपण सरकार स्वतः बसवतो त्यावेळेस हे लोकशाही आहे आपल्या भारत सरकारचं. तर नक्कीच मला असं वाटतं की ज्यावेळेस त्रिकूट आपलं वरती बसलेलं आहे सरकारचं, तर नक्कीच मला असं वाटतं की खूप चांगला जम बसला आहे त्यांचा. आणि शिंदे सरकार म्हणाल तर मला असं वाटतं खरंच खूप लोकप्रियता आहे शिंदे सरकारला. त्याच्यामुळे मला असं वाटतं शिंदे सरकार नक्कीच विकास कामे करतील असं. त्याला म्हणजे एक शब्द लक्षात मी नक्कीच सांगू शकतो की तुम्ही रोहिणीताई थिगळेंचा प्रचार करताय आणि त्यांच्याच बाजूने बोलणार, कारण तुम्ही शिंदे सरकारबद्दल बोललात. ताई, तुम्ही नेमकं काय असे काय गोष्टी पाहिल्यात की ज्याच्यात तुम्हाला वाटतं की नाही बुवा, गटात या गोष्टी झाल्या पाहिजेत आणि जेणेकरून ते विकासाच्या दृष्टीने चांगल्या असतील? नक्कीच मी असे सांगेल की रोहिणीताईंबरोबर मी 3-4 महिन्यापासून प्रचाराला आहेच आहे. आणि अगदी आम्ही ठाकरवाडी असेल, अगदी दुर्गम भागांमध्ये पण रोहिणीताई पोहोचल्या, अगदी 2-2 वेळा पोहोचलं. आणि त्यांनी असं जाणलं की तिथं जे लहान मुलं आहेत, त्यांचे पालक जे आहेत ते कामावरती वगैरे जातात, पण जे पाल्य आहेत त्यांना शिक्षणापासून ते वंचित राहतात. तर त्यांना लोकवस्तीवर शाळा कशी तयार होईल याचा त्या विचार करतात. त्याचप्रमाणे ठाकरवाडीमध्ये आम्ही गेलो होतो, तर आम्ही तिथे हे पाहिलं की पाणी महिलांना खूप दूरवरून आणावं लागतं. तर त्यांना पाण्याची सोय कशी करता येईल ह्याचाही त्यांनी विचार केला. त्यानंतर त्यांनी त्यांच्या आरोग्याचा विचार केला व त्यांनी असंही बोलून दाखवलं की आपण शासकीय हॉस्पिटल जे YCM असेल, मंचर, त्या म्हणजे मोठ्या स्वरूपात आपल्या खेडमध्ये पण करता येईल हा विचार केला त्यांनी. आणि अधिकाधिक सोयी कशा मी माझ्या नागरिकांना पुरविल याचाही विचार केला. या सगळ्यामध्ये शेवटचा प्रश्न मला तुम्ही सांगा, एक महिला म्हणून किंवा एक भगिनी म्हणून गटात अशी काय समस्या आहे जी तुम्हाला जाणवली आणि ती झालीच पाहिजे पुढच्या काळात, मग ती कुणीही करो, असं काय तुम्हाला वाटलं की ते झालंच पाहिजे? मेन म्हणजे पूर्व भागामध्ये ना पाण्याची समस्या खूप मोठी आहे. वापगाव गावामध्ये ना लोकांना पाण्याची आत्ताचपासून समस्या चालू झालेली आहे. कारण त्या लोकांना ना आता तुम्ही जरी जाऊन पाहिलं तरी त्या लोकांपर्यंत पाणी अजिबात नाही, फक्त पिण्यापुरतं पाणी आहे. त्यांची शेती तशीच पडीक राहिलेली आहे. मग त्यांना काहीच साधन नाही भेटत आहे. मग हे साधन पाणी गेलं तर त्यांचं उपजीविका व्यवस्थित भागन असं मला वाटते. पाण्याची समस्या सगळ्यात मोठी. चला, म्हणजे शेतकऱ्यांचा सुद्धा तुम्ही विचार करताय. असं अनेक नवनवीन फंडे, अनेक नवनवीन गोष्टी प्रचाराच्या माध्यमातून बाहेर येतात. कुणी हेलिकॉप्टर राईड काढली तर कुणी उज्जैन काढलं, कुणी अयोध्या दाखवायचा प्रयत्न केला. मात्र देवदर्शनाने किंवा हेलिकॉप्टरमध्ये विद्यार्थ्यांना बसवून कुठल्या गोष्टीचा विकास साधला जातोय हे मला अजून पण कळलं नाही, कदाचित कळणार सुद्धा नाही. या सगळ्यामध्ये जो विकासाच्या दृष्टीने काम करेल तो उमेदवार नागरिकांनी निवडून द्यावा, कारण विकास हीच एक गोष्ट आपल्याला पुढे नेऊ शकते आणि आपली मुले येत्या काळात त्याच विकासासोबत मोठे होऊ शकतात. कॅमेरामन सचिन भंडारीसह सिद्धेश कर्नावट, फोकस महाराष्ट्र, राजगुरुनगर. तुमच्या मनपसंत खरेदीला आता आमच्या संगम कलेक्शनची कपड्यांची जोड. जर तुमचे आवडते कपडे आता फक्त संगम कलेक्शन मधूनच खरेदी होणार, तर त्वरा करा आणि आपल्या सर्वोत्तम खरेदी करा संगम कलेक्शन मधून.
तर आता चॉईस तुमची, तर कपडे आमच्या दुकानातून.